आज आपण मसूर दाल तडका कसं करायचं ते पाहणार आहोत. अगदी रेस्टॉरंट स्टाईल. जसं तुम्ही रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर मागवल्याच्यानंतर जशी चव लागते तसेच दिसायला पण आणि चवीला पण मस्त तडका. तर चला लगेच पटपट शिकून घेऊयात. तर त्यासाठी मी घेतलेली आहे मसुरीची डाळ. खूप जणांना ॲसिडिटी होती, तर त्यामुळं ना जास्त मुगाची आणि मसुरीची डाळ खातात. तर त्यामुळे मी मसुरीच्या डाळीचा तडका कसा बनवायचा मस्त धाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम डाळ घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घ्या व्यवस्थित. बघा ब्लॅक ब्लॅक कलरचे असते छोटे छोटे वाळू वगैरे ते सगळं काही माती काढून घ्या. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे. 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे. चला हे वरचं पाणी आहे ते काढून टाकूयात. तर 3 ते 4 पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता काय करायचे, यानंतर आपल्याला 25 मिनिट डाळ भिजत घालायची आहे. पाणी एवढं टाकायचे जेवढं की डाळ आतमध्ये पूर्ण गेली पाहिजे आणि वरती पाणी आलं पाहिजे. बघा, तर मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर चला वेळ न घालता लगेच पुढची प्रोसिजर सुरू करूयात. 25 मिनिट झालेले आहेत. डाळ बऱ्यापैकी फुगलेली आहे, बघू शकता. तर काही सिक्रेट टिप्स असतात अशाच माझ्या, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. तर चला आता आपल्याला शिट्टी लावून घ्यायचे. तर कुकरला शिट्टी लावण्याच्या आधी सुरुवातीला एक सिक्रेट टिप्स आहे. इथं थोडंसं तूप लावून घ्या किंवा तेल लावून घेतला तरी चालेल. त्यानंतर मीठ, हळद आणि बघा इलायची आणि 2 लवंग. तुम्ही मी जसं सांगितलं तसं करून तर पहा. टेस्ट बघा अप्रतिम लागते. तसेच 2 तेजपत्ता टाकत आहे मी यामध्ये आणि टाकत आहे 1 ते अर्धा टेबलस्पून तूप. बस एवढं टाकायचे आणि जसं की मी शिट्टीच्या खाली तूप किंवा तेल लावून घ्यायचे, कारण वरती येत नाही. बघा लगेच 1 ते 1.5 शिट्टी करायचे. 1 शिट्टी करून घ्यायचे, दुसरी शिट्टी येणार म्हणलं की बंद करून टाकायचे. बस एवढंच, जास्त आपल्याला पूर्ण करायचं नाही आहे, एवढंच करायचे. त्यानंतर लगेच तडका देऊयात. तर वेळ न घालवता लगेच फास्ट सांगत आहे. तूप घेतले मी 1 टेबलस्पून आणि त्यानंतर त्यामध्ये ऑइल टाकले, कारण की तूप जळणार नाही. तर त्यानंतर जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर टाकून घ्यायचे आपल्याला भरभरून कांदा. स्किप न करता तुम्हाला दाखवत आहे, काही टिप्स असतात. मी सुरुवातीला तूप टाकलेलं आहे 1 टेबलस्पून, त्यानंतर 7 ते 8 टेबलस्पून टाकलेला आहे ऑइल. तर आता टाकलेला आहे मी अद्रक. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा. आणि लसण टाकलेला आहे, दबर कुटून टाकलेला आहे, ओबडधोबड कुटून टाकलेला आहे. त्यानंतर बारीक बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर ना हे बघा अशा 2 मिरच्या टाकून घ्या जे वाळलेल्या असतात. याच्यामुळं स्मेल मस्त येतो, टेस्ट पण छान येते. आणि त्यानंतर बारीक केलेला टोमॅटोज. तर यानंतर आपल्याला टाकायचे यावरती मीठ आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थोडी हळद टाकून घ्या. बंद करून ठेवायचे, ज्यामुळे व्यवस्थित शिजून येईल. बघा मस्त तरी तरी आल्यासारखं दिसत आहे वरती आणि छान शिजून पण झालेलं आहे. तर यानंतर आता आपल्याला टाकायचे जिरे पावडर टाकलं, आता धनिया पावडर टाकलं. ओबडधोबड कुटून जिरं खलबत्त्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि धनिया पावडर पण तसंच टाकून दिलेलं आहे. शेवटी मी हिंग टाकत आहे थोडं. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत. छान तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला लगेचच जे आपण डाळ तयार केलेली आहे ती डाळ टाकून द्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा मी जशी जशी तुम्हाला रेसिपी सांगत आहे
सांगत आहे तशीच रेसिपी करा. नंतर आपल्याला बंद करून ठेवायचे उकळी येजेपर्यंत. उकळी आल्याच्यानंतर आपल्याला आता तडका तयार करायचा आहे. तर तडका तयार करण्यासाठी तूप टाकलेलं आहे, थोडं अर्धा टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे भरभरून. त्यानंतर मोहरी टाकलेली आहे. छान तडतडू द्या. बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित करायचे. जिरे टाकलेले आहेत भरपूर आणि ती जी फोडणी आहे इथं आपल्याला टाकून द्यायची आहे. कश्मीरी लाल मिरची टाकायचे कलर येण्यासाठी आणि आता आपल्याला टाकून द्यायचं आहे. जसं सांगत आहे सेम टू सेम अशाच पद्धतीनं करा. रेस्टॉरंट जायचं तुम्ही विसरून जाल. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. परत एक फोडणी द्यायची आहे सिक्रेट. तर परत सेम प्रोसिजर. ऑइल टाकून घ्या. तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूप टाकून घेऊ शकता, कारण 2-3 वेळेस आधीच आपण तूप टाकलेलं आहे. तर त्यानंतर टाकलेलं आहे मी लसण. लसण एकदम बारीक बारीक कट केलेलं आहे. तुम्ही मी सांगते तसं करून बघा तरी बघा. आणि आपल्याला हे फोडणीमध्ये केव्हा टाकायचे, ह्याचा धुरुळा निघल्यानंतर, थोडा थोडा धुवा निघल्याच्या नंतर आपल्याला ब्राऊन ब्राऊन कलरचा लसण झाल्याच्या नंतर, थोडा धुरुळा निघल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे. सेम जसं करत आहे ना तुम्ही तसं करून तर पहा. केल्याच्यानंतर तुम्हाला खाल्ल्याच्यानंतर समजेल की किती अप्रतिम चव लागते. आणि फायनली आपल्याला कट करून टाकायची आहे कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करून घ्या. सेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पहा. छोटे छोटे माझ्या टिप्स आहेत आणि मी फास्ट व्हिडिओ दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही. तर माझ्या असेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत त्या रेसिपीज पोहोचतील. आणि सबस्क्राईब पण करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहण्यात येतील. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढचा व्हिडिओ कशावर बनवू ते पण कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.